खरं तर मी माहिती घेतली, आपला एकच कॅमेरामॅन बोलवलेला होता, इथं 4-4 कॅमेरे लावलेले आहे. हरकत नाही. सगळ्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकार बंधू सगळ्यांचंही मी या निमित्ताने प्रथमतः स्वागत करतो. खरं तर ग्रामपंचायत म्हटलं का अतिशय चुरशीची लढाई असते की फक्त राजकारण करायचं म्हणून आपण काही त्या ठिकाणी या प्रवाहात उतरलेलो नाही. राजकारण करायचं असतं तर मग तडजोड करून अनेक गोष्टी मिळवता आल्या असत्या. गणेश कारखान्याच्या वेळेस अनेक आमिष दाखवले होते की बा हे पॅनल बिनल तुम्ही लढू नका, तुमचं आम्ही सगळं काही व्यवस्थितरित्या भविष्यात करू. परंतु कुठंतरी जनसामान्यांवर अन्याय होतोय, त्या अन्यायाला वाचा फोडला पाहिजे. धनुभाऊ असतील, गंगाधर पाटील असतील, संपत तात्या असतील, या सगळ्याच मंडळींनी शिवाजी तात्या असतील आग्रह धरला की आमची कामधेनू आहे, इथं बऱ्यापैकी नैराश्याचं वातावरण आहे, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि तुम्ही कुठंतरी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय थोरात साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला, मार्गदर्शन केलं, पाठबळ दिलं आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण श्री गणेश कारखान्यावर त्या ठिकाणी सत्तांतर आलं आणि आपली यशस्वीरित्या आता वाटचाल त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याच्यानंतरचा हा खरं तर ग्रामपंचायतीचा पहिलाच टप्पा. पण स्वाभाविकदृष्ट्या सभासदांचा आग्रह असतो की आम्ही कारखान्याला जसं तुमच्या मागं उभं राहिलं तर आमच्याही निवडणुकांमध्ये तुम्ही आमच्या मागं भक्कमपणे उभं राहायला पाहिजे. या निमित्ताने आपल्याला एवढीच ग्वाही देतो की नुसते ह्याच निवडणूक नाही, ज्या ज्या वेळेस तुम्ही हाक द्याल तुमच्या हाकेला हो आम्ही देऊ, एवढंच या निमित्ताने सांगतो. कारण की कुठेही पुढं जाताना आपलं हे नातं एका परिवारासारखं असतं. थोरात साहेब आपले मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे, कुटुंब प्रमुख आहे, आम्ही या ठिकाणी आहोत. निश्चितपणाने ही वाटचाल अशाच रीत्या आपण या पुढे चालू ठेवू. ग्रामपंचायतीचा विषय आज होता, सगळ्या जणांनी फार मेहनत घेतली. राहत्या तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी पुणतांब्याची ग्रामपंचायत, सगळ्यात मोठी ग्रामपंचायत धनुभाऊंनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला, अतिशय चोख नियोजन केलं. त्यांच्याबरोबरच्या सगळ्या सवंगडी सहकाऱ्यांनी आणि भूतन भविष्य असा इतिहास त्या ग्रामपंचायतीमध्ये घडवला. भ्रष्टाचारी कारभार चालू होता, त्या कारभाराला कुठंतरी आळा आणण्याच्या दृष्टीने हे सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला. आणि धनुभाऊ तुमचं विशेष आभार, कारण की मी दुसऱ्या दोन्ही पॅनलचे मतदान तात्या जरी बेरीज केली तरी आपला पारडं जड आहे 50 मतांनी. म्हणजे तिथं काळे पार्टी असेल, विखे पार्टी असेल, यांचे मतदान जरी एकत्रित केले सरपंचाचं तरी आपलं सरपंचाचं सीट निवडून आलं असतं. इतक्या 2-2 मतांनी 1100 मतांनी आपलं सरपंचाचं सीट निवडून आलेलं आहे. त्याच्यामुळं पुणतांब्याकरांचे विशेष आभार. त्या पाठोपाठ वाकडी गाव मोठं होतं तात्या, आपला एक जवळचा जिव्हाळ्याचा सवंगडी आपल्यामधून सोडून गेला आणि त्याच्यामुळं आपल्याला खरं तर त्या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. पण सरपंचाचं भाषण ऐकलं मी, त्यांनी ही सगळे विजय त्यांना समर्पित केला, त्यांचंही मी या निमित्ताने स्मरण करू इच्छितो. परंतु ह्या परिस्थितीत देखील सगळ्यांनी त्या ठिकाणी खिंड लढवली. वाकडीत विशेष लक्ष होतं, कारण की गणेश कारखान्याला, श्री गणेश कारखान्याला वाकडीचे भरपूर सभासद आहेत आणि वाकडीकरांनी फार आपल्याला लीड दिलं होतं. चेअरमन तिथं होते, आपली सगळी ताकद तिथं होती आणि म्हणून समोरच्या विरोधकांनी फार जोर तात्या तुमच्या इथं लावला होता. परंतु या अटीतटीच्या लढाईत 600 मतांनी वाकडीकरांनी सरपंच त्या ठिकाणी निवडून आला. त्यांचंही विशेष मी आभार मानू इच्छितो वाकडीकरांचं. चितळी नारायणराव असतील, विक्रमभाऊ असतील, अनेक अडचणींना तुम्हालाही सामोरं जावं लागलं. रात्री 1-1.5 वाजता फोन यायचा, म्हणजे भैया असं चालू आहे. म्हटलं आता तुम्ही लढा, म्हटलं आपण आहे तुमच्याबरोबर. परंतु तिथंही 25 वर्षानंतर 20 वर्षानंतर जवळपास सत्तांतर झालेलं आहे. त्यांच्याहीसाठी विशेष टाळ्या वाजवून आपण त्यांचाही मनोबल वाढवलं पाहिजे. त्याचप्रमाणे निमगाव असेल, कोराळे असेल किंवा दहेगाव असेल, निर्मळ पिंपरी असेल, याही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी काही खुशी काही गम अशी परिस्थिती आहे. पण ही सुरुवात आहे, कुठून तरी आपल्याला सुरुवात करावी लागते आणि म्हणून बचेंगे तो और भी लढेंगे अशा युक्तीप्रमाणे या सगळ्या इतर गावांच्या ग्रामस्थांसाठी एकदा टाळ्या वाजवून त्यांचंही मनोबल वाढवलं पाहिजे. आणि म्हणून आपली काही ही कार्यपद्धत अशी नाही की यांनी मतदान केलं नाही, या भागातून कमी मतदान पडलं
म्हणून डीपी गेली तर महिना 2 महिने डीपीच द्यायची नाही तिथं. साऱ्या सुटल्या तर यांचे पार पिकं जळू द्या, पण यांच्या साऱ्याच होऊ द्यायच्या नाही. अनेक ठिकाणी धनुभाऊ मी फिरत होतो, बऱ्याच ठिकाणचे रस्तेच होऊ दिलेले नाही की ह्या वस्तीने आपल्याला मदत केली नाही, त्याच्यामुळे त्यांचे रस्तेच होऊ द्यायचे नाही. असे आडवाआडवी आणि जिरवाजिरवीचा आपल्या राजकारणाची पद्धत नाही. उलटं पाणी आडवा पाणी जिरवा, सगळीकडं सुखाने सगळ्यांना नांदू द्या, हीच आपली भूमिका असते आणि ह्याच पद्धतीने आपल्याला चालायचं आहे. वेळोवेळी थोरात साहेब असतील, आदरणीय स्नेहलताताई कोल्हे असतील, यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतच राहील. खरं तर म्हणजे आम्ही आलो, थोरात साहेबांना आम्ही आलो कारखान्याच्या इथं संस्था हे करावी. अपेक्षा अशी होती तात्या की संस्था सहकाराचं मंदिर आहे, निवडणूक संपली, राजकारण संपलं, परंतु आपलं कर्ज अडवलं, आपलं त्या ठिकाणी केसेस झाल्या, आपल्याला क्रशिंग लायसन्स मिळू द्यायचं नाही. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना चंद्रकांत पाटील सारखे आम्हाला तिथं आहेच चावी द्यायला, का कोल्हे साहेब असते तर असं नसतं केलं, तुम्ही काय बघायची भूमिका घेता. साहेबांचे दाखले देऊन आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. आणि स्वाभाविक आहे, आपण जेव्हा राजकारणापुरतीच राजकारण करतो, निवडणूक संपली, राजकारण संपलं, मतभेद संपले, संस्थेचं हित पाहायला पाहिजे. परंतु तसं न झाल्यामुळं ही वेळ खरं तर आलेली आहे. जर ते राजकारण करत असतं तर मग आम्ही पण राजकारण त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने करू, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. हे सगळं आम्ही या आमच्या संस्थेच्या हितासाठी खरं तर उतरलेलो होतो फक्त, परंतु त्या संस्थेमध्ये राजकारण, संस्थेच्या कर्मचाऱ्यांना फोडायचं, त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये काहीतरी मतभेद प्रसरून द्यायचे. आणि मग कोल्हे साहेबांनी सांगितलेलं 80% राजकारण आणि समाजकारण आणि 20% राजकारण, पण वेळ प्रसंगी आरेला कार्य करण्याची देखील आमच्यामध्ये क्षमता आहे, हे देखील विरोधकांनी समजून घ्यावं, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. फार काही भडकाव भाषण मी करत नसतो, परंतु त्यांना देखील आम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही पालकत्व या जिल्ह्याचं स्वीकारलेलं आहे. अनेक मोठे प्रश्न आपल्यासमोर भेडसावत आहे, शेतकऱ्यांसमोर भेडसावत आहे. सरकारला देखील मी सांगू इच्छितो की आमचं ज्या पक्षाचं शेतकऱ्यांवर लक्ष, तोच आमचा पक्ष, एवढं आमचं धोरण निश्चित आहे. काळजी करू नका. 344 दिवस, 365 दिवस पण नाही, 344 दिवस राहिलेले पुढच्या आमदारकीचा निकाल लागायला. आणि आपण देखील त्या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने मोठ्या संख्येने कोपरगाव तालुक्यातून त्या ठिकाणी आमदार म्हणून आपण जाणार आहोत. आपले प्रश्न सगळ्यांचे आपण त्या ठिकाणी सोडू, एवढंच या निमित्ताने सांगतो. कॅमेरेज उपस्थित आहे, त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून हा योग्य तो ठिकाणी संदेश जाणार आहे की यांचं जर काम झालं नाही तर पुढचं यांचं धोरण काय आहे. म्हणून मी पुन्हा एकदा विचारतो की तुम्ही या सगळ्या रस्त्यावरच्या लढाईमध्ये आपल्याबरोबर आहेत का नाही? आहेत का नाही? आहेत का नाही? खूप खूप धन्यवाद तुमचं. आणि त्याचप्रमाणे दुष्काळात आपले गावं समाविष्ट झालेलं नाही, त्या गावं देखील समाविष्ट व्हावं याकरता देखील मी या व्यासपीठावरून सरकारला, पालकमंत्र्यांना आवाहन करतो की पर्जन्यमान फार कमी झालेलं आहे, विहिरी फार तळाशी गेलेल्या आहे आणि म्हणून त्याच्यावर देखील आपण दखल घालून तोही आमचा शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवावा, एवढंच या निमित्ताने विनंती करतो.